नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. आपणासाठी ही ब्रेकिंग न्यूज अत्यंत महत्वाची असल्यामुळे आजच्या ब्रेकिंग न्यूजचे आपण स्पष्टीकरण करूया. तर चला पाहूया आजची ब्रेकिंग. आजची ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो, कर्मचाऱ्यांच्या बाबत महत्वपूर्ण बातमी, वेतन संदर्भात मोठी बातमी. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील प्रमाणे प्रयत्न करूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे, अतिशय मोठी बातमी. कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भातील महत्वपूर्ण बातमी, जाणून घ्या सविस्तर माहिती. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्याने आतापर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. करिता आपण स्पष्टीकरण करत आहोत. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. महाराष्ट्रातल्या काही शिक्षकांच्या वेतन संदर्भात आज आपण एक महत्वाची बातमी जाणून घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी वेतनाच्या अनुषंगाने एक महत्वाची बातमी ही जाणून घेणार आहोत. या बातमीचे शीर्षक आहे, टायटल आहे, नाव आहे, अतिरिक्त शिक्षकांचे वेतन थांबवले. आणि ही बातमी महाराष्ट्र टाइम्सच्या खास सौजन्याने त्यांच्या प्रतिनिधीकडून मुंबईवरून प्राप्त झाली आहे. आता आपण जाणून घेऊया या बातमीत काय म्हटलं ते. त्या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया. महाराष्ट्र राज्यातील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन कोणताही स्पष्ट शासनाचा निर्णय नसताना थांबवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शालेय क्षेत्रात अस्वस्थ वातावरण निर्माण झाले आहे. पगार रखडल्याने अनेक शिक्षकांची आर्थिक स्थिती अडचणीत सापडली असून परीक्षाचा काळातच ही कारवाई झाल्याने शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी नाराज आणि तीव्र नाराज आहे. सन 2024-25 च्या शैक्षणिक मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन प्रक्रियेत असताना वेतन बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. काही शाळांमध्ये मागील 3 महिन्यापासून शिक्षकांचे वेतनही प्रलंबित असल्याची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कर्मचारी आता भांबावून गेले आहेत. मागील महिन्यात वेतन प्रलंबित असल्याने त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. घर खर्च चालवायचा कसा, कर्जाचे हप्ते भरायचे कसे, दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळताना शिक्षकांची मोठी कसरत सुरू आहे. त्यातच सध्या 10वी आणि 12वी म्हणजेच HSC आणि SSC परीक्षेच्या तोंडी प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि होणार आहे. परीक्षा केंद्राचे नियोजन करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे आणि प्रशासकीय कामकाज अशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या पाडत असताना वेतन थांबवल्याने शिक्षकांच्या मनोबलावर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. याचा थेट परिणाम शैक्षणिक प्रक्रियेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संचालनालयाने 19 नोव्हेंबर 2025 रोजी काढलेल्या अधिकृत पत्रानुसार सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रियाबाबत जिल्हा व विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत आणि कठोर निर्देश देण्यात आले आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यतेची प्रक्रिया
अजून सुरू असून पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतची कार्यवाही करावी, तसेच रिक्त पदाचा तपशील सादर करून नियोजनबद्ध पद्धतीने बदली समायोजन करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मात्र प्रक्रियेच्या दरम्यान कोणतीही स्पष्ट तरतूद नसल्याने अतिरिक्त शिक्षकांचे पगार थांबवण्यात आल्याने ही बाब शिक्षक संघटनेने आता अधोरेखित केली आहे. यातूनच सध्याचा वाद निर्माण झाल्याचे चित्र पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे सर यांना पत्र पाठवून या परिस्थितीच्या संदर्भात त्यांचे लक्ष या बातमीकडे वेधण्यात आले. संबंधित शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र झाली असून तीव्र भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. असेच बंद झाल्याने शाळा मधील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे काही शाळेत 3 महिन्यापासून पगार बंद आहे. सन 2024-25 च्या संच मान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन बंद झाल्याचे शाळांमधील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन याबाबत संबंधित तातडीने स्पष्ट आदेश निर्गमित करण्याची पत्राद्वारे मंत्र्यांना विनंती केली आहे. यानुसार शिक्षक संघटनेचे मत काय आहे? आंदोलनाचा इशारा. तर या संदर्भामध्ये आपण आंदोलनाचा इशारा काय आहे ते जाणून घेऊया. निर्णयात विलंब झाल्यास शिक्षक आंदोलन छेडण्याच्या इशाऱ्यावर धावण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारचा स्पष्ट शासन आदेश नसताना शिक्षकाचे वेतन थांबवणे अन्यायकारक बाब आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून पगार सुरू करावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे सर यांनी सांगितले आहे. शिक्षकांच्या वेतनाच्या अनुषंगाने ही बातमी अत्यंत महत्वाची आहे आणि ही बातमी आपल्याला महाराष्ट्र टाइम्स सौजन्याने आपल्याला प्राप्त झाली आहे. ही महत्वाची बातमी या ठिकाणी आपण जाणून घेतल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.